आमदार संजय गायकवाड असं म्हणतायत की काँग्रेस आणि शिवसेना याच उमेदवारामध्ये ही लढत होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमची लढत कोणासोबत असणार आहे? हे बघा, मी आपल्याला सांगतो, इथे उमेदवार 3 जरी असले तरी ते 2 मिळून 1 आहे। एकाच एक लढत इथे होईल आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी या युतीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार निश्चितपणे इथे कमळाच्या चिन्हावरती नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी होईल। कारण बुलढाणेकरांना भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीची आज नितांत गरज आहे। बुलढाणा शहरातील जनतेने सगळं अनुभवलं आहे, शहर पाहिलेलं आहे। शहरामध्ये चौकामधले जे अवैध धंदे, दारू, गांजा, अफीम या अवैध धंद्यांना आतापर्यंत कोणी पाठबळ दिलं, कोणाच्या आशीर्वादानं हे लोक कोणाच्या अवतीभोवती फिरले, हे सगळं बुलढाणेकरांनी पाहिलंय। आणि त्याच्यामुळेच आज 18-18 वर्षाचे मुलं, 3-3, 4-4 मुलं एकत्र येतात आणि आपल्या 18 वर्षाच्या मुलाचा हाजी मलंगजवळ भर दिवसा चाकुरी खून करता। हे नशा पाणी करणे, अवैध धंदे करण्याचे जे साधन आहे हे सहज लोकांना चौकात टपऱ्यावर उपलब्ध झाल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या शहराची ही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे। व याला कारणीभूत कोण आहे? हे जे गुंडाराज आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे? कोणी धमक्या दिल्या हातपाय तोडायच्या? कोणी या ठिकाणी म्हटलेलं आहे ठेव रे फोन खाली आणि कमरेखालच्या शिव्या या कोणी दिलेल्या आहे या शहरामध्ये? हे सर्व या जनतेला माहित आहे। आपण काही ते सांगण्याची इथे कोणाला गरज नाहीये। भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपल्यावर नाव न घेता टीका केली। एकाच कुटुंबात एवढ्या मोठ्या उमेदवारी दिल्या, याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टीकेची जोड फोडली। बघा, पहिले तर मला सांगत होते की नाथ 4 वर्षाची ती 18ची असेल तिलाही तिकीट दिलं असतं। मी माझ्या परिवारातले 3 तिकीटं कापले आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने 6 वार्डात लढा, ही जनतेची डिमांड होती। आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच निवडून येतात। तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता आला नाही, तुमचा भाऊ मोठा करता आला नाही, तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही, तुम्ही परिवार मोठा काय करणार? आणि ज्या सत्ता सेवे करता आहे, सत्ता जनते करतायत, 15 वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्स बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला, तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अय्याशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शहाणपण शिकवता तुम्ही आम्हाला? सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलंय। मी काय विकास केला, करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले, कशा सावकाराच्या तावडीतून आम्ही शेतात सोडल्या, कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या, कशा प्रकारे आम्ही मुलीबाईंचं रक्षण त्या ठिकाणी करतो। आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे, हा काही जिंकायला उभा राहिलेला नाहीये, हा फक्त आम्हाला पाडायला उभा राहिला आहे। भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा राहिला आहे। भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, नशामुक्त। अरे तुला संध्याकाळी नशा केल्याशिवाय जमत नाही, तू काय नशामुक्तचा नारा आम्हाला सांगतो तू? आणि भयमुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकुमशाहीकडे देईल। कसली हुकुमशाही? आज 45 वर्षाचं राजकारणामध्ये आम्ही आहोत, एवढी सेवा लोकांची केली, 28 वर्ष नगरसेवक आम्ही राहिलो। आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दाखव, एक तर आम्हाला कुठे उदाहरण, कुठे हुकुमशाही दाखव। आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे। आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झेललेल्या आहेत, रक्त सांडलेले आहेत, त्याच्यामुळे मरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू। आणि सत्ता तर आम्हाला समजलीच नाही, आम्ही सत्तेकरता करतच नाही, आमची 100% सेवा आहे। आणि तुम्ही जे 15 वर्ष केलं ते फक्त लोकांना लुबाडण्याचं काम केलं, लोकांच्या रोज काम हे करायचं, कोणाच्या छाती उरावर बसायचं। 15-25 वर्षात हा माझी आमदार अरे घरी जेवलाच नाही, लोकांच्या उरावर बसून यांनी स्वतःचं पोट भरलं। हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे? आमचं लक्ष विकासाकडे बुलढाणेकरांना माहिती आहे, बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे, त्यांना माहिती आहे। 2.5 वर्षाच्या काळात बुलढाणा इतकं मोठं केलं तर पुढे संधी दिली। मी आमदार आहे, सत्ता माझ्याकडे, मी याच्यापेक्षा जास्त विकास करेन।